राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणत आपण बाप्पाला निरोप देतो किंवा बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि त्यासोबत आपण शिदोरी देतो. शिदोरी म्हणजे काय आणि विसर्जनाच्या वेळी बाप्पासोबत शिदोरी का देतात, त्या शिदोरीमध्ये कुठला पदार्थ दिला जातो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. आपली सर्व संकटे दूर व्हावी, विघ्ने दूर व्हावी आणि जे आपण कार्य आरंभ केलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडो, त्यासाठी आपण गणपती बाप्पाची आराधना करतो. गणपतीची पूजा आणि आराधना करण्याची प्रथा हजारो वर्षे चालू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश मूर्तीची भक्तिपूर्वक पूजा करायची असते. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही संकटातून तो आपल्याला बाहेर काढू शकेल अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच बहार असते. त्यामुळे बाप्पाच्या पूजेसाठी प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने तयार होत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीची पार्थिव मूर्तीची स्थापना मोठ्या भक्तिभावाने केली जाते. काहींच्या घरी 1.5 दिवसाचा, काहींच्या घरी 5 दिवसाचा, तर काहींच्या घरी गौरींबरोबरचा, तर काहींच्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो. ज्या दिवशी श्री गणेश विसर्जन असतं त्या दिवशी जाताना बाप्पाबरोबर पृथुके म्हणजे पोहे, दही पोहे आणि हरभरा डाळ किंवा दही भात इत्यादी शिदोरी म्हणून देण्याचा प्रघात आहे. आता ही शिदोरी कशी बनवतात ते आपण थोडक्यात पाहूया. तर शिदोरीसाठी इथे आपल्याला लागणार आहे पृथुके म्हणजे पोहे, हरभऱ्याची डाळ आणि दही. सगळ्यात आधी हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून 4 तास भिजत घालायची आहे. तर इथे मी डाळ भिजत घातली होती. त्यानंतर पोहे एका वाटीत घेऊन 2 पाण्याने धुवून घेऊ. तुम्ही कुठलेही पोहे घेतले तरी चालतील, पण दगडी पोहे चांगले असतात. कागदी पोह्यांचा लगदा होण्याची शक्यता असते. पोहे आपण 2 मिनटं असेच राहू देऊ. तर शिदोरी तयार करण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलं आहे. तुम्ही पळसाचं पान किंवा हळदीचं पान घेतलं तरी चालेल. त्यावर घेऊ भिजलेली हरभऱ्याची डाळ, भिजलेले पोहे घेऊ. बऱ्याच जागेवरती नुसते पोहे त्यामध्ये दही घालून एकत्र करून तसेसुद्धा ठेवतात. त्यावरती घरचे लावलेले ताजे दही घालू. शिदोरीवर साखर किंवा मीठ घालत नाही, पण बऱ्याच जागेवर प्रथा आहे साखर आणि मीठ घालण्याची. तर इथे बाप्पासाठी शिदोरी, ज्याला सहदोई पण म्हणतात, बनून तयार आहे. आता शिदोरी का देतात हे मी आपल्याला सांगते. तर आपल्या परंपरेमध्ये कोणालाही रिक्त हस्ते जाऊ देण्याची परंपरा नाही आहे आणि सदैव आपण देवाकडून मागत असतो. आपण तरी त्याला काय देणार, पण रीत परंपरा म्हणून किंवा देवाप्रती कृतज्ञ भाव म्हणून बाप्पाला जाताना रस्त्यामध्ये अल्पोपहार म्हणून शिदोरी देण्याची प्रथा आहे. त्यालाच आपण शिदोरी म्हणतो. आपल्याकडे आपले देव संतुष्ट तृप्त होऊन जावो म्हणून हा प्रयत्न, ही माझी श्रद्धा आहे. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.